सांगितले ते कर्मण्यवाधिकारस्ते कदाचन महाफलेषु. तर आहे ना, एक आहे ना शेतकरी असतो, शेतकरी ना पावसाची वाट बघत असतो, कारण की त्याला पेरणी करायची असती. तर पेरणीच्या अगोदर आहे ना पाऊसच पडत नाही. मग तो काय विचार करतो, आता पाऊस नाही पडला मी पेरणी कशाला करू. पण त्याचा एक मनात दुसरा विचार येतो, नाही पडला तरी पण मी पेरणी करून घेतो. तर पेरणी करताना ना एक मोर बघत असतो, अरे पाऊस तर नाही पडला पण हा शेतकरी कस का पेरणी करतोय. तर मोर म्हणतो हा नाटक करतोय तर मी पण नाटक करतो नाचायचं. मग मोर पण नाचायला लागतो जसं काही पाऊस पडतो ह्या फिलिंगनी. तर वरतून ढग बघता, मी तर कुठला आदेश केला नाहीये, पाऊस वातावरण झालं नाहीये. तर ढग म्हणता हा मोर पागल तर नाही झालाय, हा बिना पावसात कसं काय नाचतोय. तर ढग पण म्हणतात चल मी पण ऍक्टिंग करून घेतो, त्याचं वातावरण निर्माण करतो. मग हे इंद्रदेव बघतो, इंद्र म्हणतो अरे हे सर्वचे सर्व इडे नाही झाले, शेतकरी पेरू राहिला बिना पावसाचा, मोर नाचू राहिला बिना पावसाचा, हे ढगांनी वातावरण केलं, मी आदेश दिला नाही तरीपर्यंत. तर मग इंद्रदेव पण म्हणतो चल मी पण आज यांची इच्छा पूर्ण करून टाकतो की मी पडून जातो. त्याचं तात्पर्य काय, तो पडल्यानंतर आहे ना जेव्हा तो शेतकरी कामाला लागतो ना, तर तो त्याचे कर्म करत राहतो, तो त्याचं काम करत राहतो. आणि काम करता करता आहे ना बाकीच्या क्रिया ऑटोमॅटिक घडतात. जसं त्यांनी सुरुवात केली ना ऑटोमॅटिक ती लाईन लागत जाते, ती सिक्वेन्स तयार होत जाते आणि ती पॉझिटिव्ह गोष्ट होत जाते. तर याचा अर्थ काय आहे